हेलो सर. कैसे छुपा अखियां करे जी हजूरी, मांगे है तेरी मंजूरी, कजरा सियाही दिन रंग जाए, तेरी कस्तूरी रैन जगाए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, ओ चाहे भी तो भूल न पाए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, मन मस्त मगन तेरा नाम दोहराए. तमिल सिंग. ओढ़ के धानी प्रीत की चादर, आया तेरे शहर में रांझा तेरा, शीश महल मुझको सुहाए, तुझ संग सूखी रोटी भाए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए, ओ चाहे भी तो भूल न पाए, मन मस्त मगन बस तेरा नाम. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ, बेटा बियर आम्ही पिऊ. इवलोशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ, भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली
आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे। खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे। ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे। सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे। दिल नहीं लगता है वे आके तू ले जावे, मैं तेरे इंतजार च तक दिया राह। अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, धिकताना तिकताना धिकताना धिक धिकताना तिकताना धिकताना, हे धिकताना तिकताना धिकताना धिक धिकताना तिकताना धिकताना। आज पड़ेगा सबको गाना। धिकताना तिकताना धिकताना धिक धिकताना तिकताना धिकताना, धिकताना तिकताना धिकताना धिक धिकताना तिकताना धिकताना। सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्ते 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 नमो नमः। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव, मानणारी आपली संस्कृती। विवाहानंतर मुलगी सौभाग्यवती बनते, तिचे जगच बदलून जाते, जबाबदारीचं गाठोडं तिच्या खांद्यावर येतं। बालपण तारुण्य यात वावरताना कळीचं फुलात रूपांतर होतं, तिला आपल्या आईपणाची चाहूल लागते। ती कुणाची मावशी कुणाची आत्या असते, तर ती आता कुणाची तरी मामी झालेली असते, कुणाची काकू झालेली असते। त्या त्या नात्यानुसार तिला आपली भूमिका निभावावी लागते। स्त्री नसती तर म्हणून तर निसर्गाची सहनशीलता। दोन्ही हात वरती करून इडली इडली इडली। ओके, चटणी म्हटलं की आपण पाट्यावर चटणी वाटतो, ती ऍक्शन करा एकदा। चटणी, येस। सांबर, इडली चटणी सांबर। आणि काय झालं याच्यामध्ये आणखी? बरं, डोसा असा असा करायचा आहे। ओके, मी म्हणाले तुम्ही तो गेमला सुरुवात करायची।
चला कोणाला काय काय आवडतं मला माहिती नाहीये, परंतु इडली हा सगळ्यांचा फेवरेट डिश आहे. इडली इडली इडली, डोसा डोसा डोसा, असा हात करा छान. चटणी चटणी चटणी, सांबर सांबर सांबर, इडली चटणी सांबर. एक मिनिट या आऊट झाले. आज काय आहे? त्यासाठी तुम्ही शुभांगीला 2 शब्द सांगायचे ठरवले, तर काय सांगणार? नमस्कार, मी छाया सुरेश वाघमारे. शुभांगी माझ्या आत्याची सून. तिला जर सांगायचं झालं तर बाळाबद्दल सांगेल मी की आताचा जो हा प्रवास आहे तुझा बाळाचा, हा म्हणजे तुझा कसा सुरू झालेला आहे 9व्या महिन्यापर्यंत, तू कसं तो अनुभवणार आहे आणि तिथून पुढचा कसा आहे तो तर तू अनुभव घेणारच आहे. पण आता ती बाळ पोटात असतानाचा जो अनुभव, गोड अनुभव आहे तो अगदी छान आहे. तू घेतच आहे आणि त्यानंतरचा पुढचा प्रवास छान होणारच आहे आणि त्यासाठी तुला निरोगी आयुष्य लाभू दे. धन्यवाद. डोसा डोसा डोसा, चटणी चटणी चटणी, सांबर, वडा. सांगितलं नाही तरी सुद्धा आपण म्हणा इडली इडली, वडा वडा वडा. पुढं मस्त आहे. आपण विचारूया आपण यांना काय टास्क द्यायला हवं, सांगा बरं तुम्ही. कोण सांगेल काही टास्क यांच्यासाठी? गेल्या राजाला कृष्णामध्ये हास, मंगेश रावाचं नाव घेते तुमच्यासाठी खास. खूपच छान उत्खळा काळा वाजवायचा. दीदी इथे समोर बघ. स्टार्ट करूया. ओके, तुम्ही काय सांगू इच्छिता? पण काय हिच्यासाठी, शुभांगीसाठी काय संदेश देणार? हॅलो, एवढं सांगेल की बाळाची काळजी घ्या, त्याची काळजी घ्या. खूप छान मोलाचं संदेश. सांबर सांबर सांबर, इडली इडली इडली, डब्यात डब्बा डब्यात ते आणि नाव लागते. सांबर सांबर. जुनं ते सोनं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. साठी 2 शब्दही बोलते. काकीच्या म्हशीत बदामी हलवा, सचिन रावांचं नाव घेते, सासूबाईंना बोलवा. आणि शुभांगीच्या आयुष्यात हा जो प्रसंग आलेला आहे आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. आणि या टप्प्याला थोडीशी ती घाबरली असेल, कोणी काय सांगतं, पण थोडंसं मोठे सांगतील त्याप्रमाणेही आपण वागून आपल्या बाळाची काळजी घ्यावी. आणि या पुढच्याही आयुष्यामध्ये येणाऱ्या बाळासाठी जी आपण स्वप्न बघितलेली आहे त्या सगळ्या स्वप्नांची तुमची पूर्तता व्हावी हीच आमच्या विद्यार्थी परिवारातर्फे तुम्हाला शुभकामना. धन्यवाद. आषाढ मृग नक्षत्र, श्रीमान हे वेगळ्याच चैतन्याने भारावून जाते. तसेच या पावसाळ्यात जावाली ती का? हळदी कुंकवाची
6 वर्ष त्यांनी आपलं छान आनंदी जीवन एन्जॉय केलेलं आहे. कारण म्हणतात एकदम टेन्शन आहे, टेन्शन घ्यायला पाहिजे का? आता मगाशीच काही जणांनी सांगितलं की टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत, त्याच्यामुळे तू काळजी अजिबात करू नको, जे काही आहे ते व्यवस्थित होईल. परंतु आनंदाची असेलच ना, म्हणे तेवढं काळजी दिला. सहकार्य मेंटली करू शकतो, फिजिकली तिला सोसायचं, पण आधार, मानसिक आधार मी देऊ शकतो. माझ्याकडून जेवढं होता होईल तेवढं मी करतोच आहे आणि इथून पुढे मी करतच आहे. तिच्यासोबत आम्ही जायचं. खूपच छान. असाच हा जोडा एकमेकांना मदतशीर असू दे. दोघंही वर्क ओरिएंटेड आहात, बरोबर? सध्या तुझा जॉब चालू आहे? नाही, ओके, तू सुट्टीवर आहेस म्हणजे तू पूर्णपणे आता मातृत्वासाठी सज्ज झालेली आहे. जेव्हा बाळ येईल त्यावेळेला सध्या तरी काय असं विचार केला नाही. बाळ आल्यावर बघू हळूहळू कसं करतो. विचार केल्याने हे उत्तर नाही झालं. खरं तर बाळ कधी हसेल, कधी रडेल, त्याला कधी काय लागेल, शिव करणं या त्याच्या नैसर्गिक गोष्टी असतात. कारण ते आपण त्या कधी कल्पना करत नाही की आता त्याचा काय प्रोग्राम असेल पुढचा. तो नॅशनल प्रोग्राम आपल्याला स्वीकारावा लागतो आणि त्यासाठी जागरण करणं येतं. दिवसभर आईची ड्युटी जरी असली तरी तिला रात्रीची झोप इतकीच महत्वाची असते. तर ते रात्रीच्या वेळेला तुम्ही नियोजन कसं करणार दोघं? 2-3 डायपर बदलले पाहिजे, बाळवते बदलले पाहिजे. बाळ रडलं तर त्याला घेऊन खाली घेऊन फिरला पाहिजे. माझ्या बहिणीला अजिबात त्रास देता कामा नये. ती तुला बाळ देते, हे तुझ्या आयुष्याचा खूप मोठा उपकार करते तुझ्यावरती. हे तू तिला देऊ शकत नाहीये, ती तुला देतीये. द्यावंच लागेल तुला. जास्त एक्सपिरियन्स नाही, पहिलंच बाळ आहे आमचं. स्वतःचाच असावं लागत नाही. घरामध्ये अनेक कुटुंब असतात, नातेवाईक असतात, आपण गेलेलो असतो, माहितीचा असतं, असं प्लॅन तर नाही केलेलं अजून, पण मोबाईल सोडून बाकी सगळ्या गोष्टीचा ट्राय करत की जेणेकरून मुलं जे काय असं ते शांत होण्याचा प्रयत्न करतात. आणि बाळाची जबाबदारी काय असते याही गोष्टीचं त्याला पुरेपूर आता समजायला लागलं की नाही, इथून पुढे आपल्याला ही जबाबदारी घेणं. तेव्हा आता तो विचार करणार आहे. अच्छा, बाळासाठी अंगाईगीत कोण म्हणेल? बाळासाठी इकडे संगनमेर नाही ना. पुन्हा आपल्या जोड. नमस्कार, छाया सुरेश वाघमारे, राहणार पिंपळस. आमच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झालेले आहे. हा प्रवास काही सुखात, काही दुःखात, आनंदी, काही दुःखी असा आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. परंतु की लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला नोकरीला लावलं. कॉलेज आत्ताही मी कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे. कॉलेजमध्ये सुद्धा त्यांचा खूप हातभार मला लागतोय. घरात सुद्धा जर माझी खूप धावपळ झाली तर मला खूप त्यांचा सपोर्ट असतो की राहू दे हे काम मी करतो. त्यांच्यासाठी मी एक मुखाने घेते. नक्कीच खूपच सुंदर असा ऍक्टिंग इन्स्पिरेशनल ही जोडी आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण त्यांच्यासाठी. अशी जोडपी फार कमी बघायला मिळत आहे, ज्याचा आपण आता पंकज आणि शिवानीकडेच बघितलं की ते आता फक्त मातृत्व साठी तयार आहेत.
जरुरीचं असतं ते आपण सगळ्यांनी जुने उखाणे घेतले, आता मी नवीन उखाणे घेणार आहे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. ओनली वन सुदेश इज माय मिस्टर. वा 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 फारच सुंदर. चला त्या अडचणीमध्ये प्रॉब्लेम मला सगळ्या मी तू पुढे चल, मी तुला मागत आहे असं म्हणणारे आहेत माझे मिस्टर. म्हणजे फक्त आई वडिलांच्या घरी आई वडील खूप प्रेम करणारे असतात, परंतु लग्न झाल्यानंतर आपला एक पतीच असा व्यक्ती असतो की तो आपल्यावर भरभरून प्रेम करत असतो, की आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागतो. ज्यावेळेस आपण एक वर्किंग वुमन म्हणून ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला आपल्या पतीची साथ असेल तरच आपण ते काम पूर्ण करू शकतो. आणि अशीच माझी मिस्टर की माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत. 22 वर्ष. किती मुलं? किती मुलींचे लग्न झाले असते? नाही झाले. अच्छा बरं, अगदी चांगलं शिक्षण देते. पत्नी सुनीता बाबासाहेब भोसले. आम्हाला 2 मुलं आणि लग्नाला 20 वर्ष झाले आहे आणि माझी पत्नी माझ्या आत्म्याच्या मुलं नाही. हे मी भाग्य समजतो. माझं नाव विक्रांत भद्रव. आमचा विवाह जवळपास 10 वर्ष झाली आहे. 2 मुली आहेत आणि खरं तर 10 वर्षापूर्वीचा मी आणि आजचा मी याच्यात माझ्या बऱ्याच काही काळापलट झालं. एक जे प्राणिक शिक्षण जवळपास 12वी आहे आणि मी एक वकील आहे, लॉयर आहे. परंतु माझ्या डिग्रीला लाजवत इतकं तिच्याकडं खरं त्याचं स्वभाव छान आहे. सगळ्यांना मन मिळावं पण आहे. तिच्याकडून शिकलो. आपलं लोकांना आपलं कसं बनवायचं, मन कसं जुळवायचं हे तिच्याकडून मी शिकलोय. आणि खरं तर तिचं शिक्षणाच्या मांडणी फार उंच आणि फार छान आहेत. स्वभाव पण फार छान आहे. धन्यवाद. आज बघून अशी फुलून गेली तारीफ केली म्हणजे काय, आज बघून जास्त जेवणार. शिक्षण नावाची गोष्ट एक त्याच्यातून माणूस डेव्हलप होतो की खरंच तिच्याकडे प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे तो जो काही वर्ग जमला आहे हा तिच्या स्वभावामुळे जमलेला आहे. प्रत्येकाशी तिचं रिलेशन फार छान आहे आणि एकही अशी व्यक्तीने जिच्याबद्दल वाद असतो प्रत्येकाचं मन जिंकून घेणारी एकमेव व्यक्ती आहे. वा वा खूपच सुंदर. आणि खरोखरच महिलांचा स्वभाव असा असला तर महिला सगळं घर. गुलाबी सरबत, काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत. विक्रांत कुठे गेले मला नाही करमत. वा 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 खूपच छान. अगदी
राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा कान्हा, कान्हा राधा. हळूहळू पाऊल तुमले हळूहळू फुटणार पान्हा, नवखी ही चाहूल राधा की येणार कान्हा. झुलवा ग झोका फुला फुलांनी सजवा, डोहाळे पुरवा चला सख्यानो या गया गजरा जायचा. सख्या हो माळून घ्या ना हसऱ्या बाळाची साध सानुली ऐका. होणार तू आई होणार, पाळणा झुलणार. तू आई होणार, तू आई होणार, पाहुणा येणार. तू आई होणार. होणार होणार आई तू होणार, होणार बाई तू माऊली होणार. लुकलुकणारे टिमटिमणारे इवले इवले नाजूक डोळे बघता बघता रांगत येते छोटे छोटे खट्याळ चाले सोहळा मायेचा अमृता सारखा. हो ना हा आनंदी ऋतू सुगंधी आला, ह्या गंधाने क्षण हा गंधित झाला. होणार तू आई होणार, पाळणा झुलणार. तू आई होणार, तू आई होणार, पाहुणा येणार. आई होणार. याग सख्यानो चला याग सलानो आता डोहाळ कोलीचा झुला सजवूया. चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची वाडी भरूया. वेल ही वाकली फळांनी लगडली, हिला पराच्या गादीवर हळू बसवा. किती ग लाजली लाजुनी हसली, हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा. कुणी येणार 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 येणार, येणार घरी एक नवा पाहुणा. येणार 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 येणार, येणार घरी एक नवा पाहुणा. वसंत ऋतू आला मोहरुनी अंबा गेला, कोकिळ कुहू कुहू गाई. चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे, होणार आता तू आई. केशरी बासुंदी गोड पेढा कंदी, तुला मुलगी हवी की हवा मुलगा.
राणीच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरिणी दृष्ट काढायची मिठ मोहरिणी दृष्ट काढायची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मनच विचार राहिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाव गाणी नको डोळा पाणी चल गाव गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेईवला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 येणार
विश्वात राधेची की कृष्णाची गबाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा जन्मास्तुरीचा लाभला जन्मास्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाईचा दिशात पांगला गंधतीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुडदुड धावेल घर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा भुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा स्वप्नी पुनवेचा चांदवा स्वप्नी पुनवेचा चांदवा बाळ मुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा बाळ मुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा माझी मालर लाडाची मथनीने घुसळीते नि करते संसार डोळ्याचा हळदी कुंकवाची गोयरी सौभाग्याचे दान देऊनी उजळविते घरदारा भावबंध हे गहिरे ग गोपतयांचा विणला ग मधुर केशरी प्रेमाचा पारिजात हा फुलला ग लक्ष्मी नारायणाची ग जोडी पंचामृताची ग तिला गोडी सुखाच्या या लागल्या कळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा पसनिसा पसनिसा पनिसा रे सा मेरी है वो परछाई वो मेरा रूप है कभी वो चमकता चंदा है कभी उजली सी धूप है तेरा मेरा होगा वो अपना कोई आएगा जीवन में आशा की किरणें वो लाएगा नन्हा मेहमान आएगा घर में खुशियाँ लाएगा तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा नन्हा मेहमान आएगा घर में खुशियाँ लाएगा तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा
जैसा होगा, थोड़ा तुझसा भी होगा, अपना बचपन फिर से अपने सामने होगा। थोड़ा मुझ जैसा होगा, थोड़ा तुझसा भी होगा, अपना बचपन फिर से अपने सामने होगा। रातों को जगाएगा